नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मक्याची भजी। तर मक्याची भजी बनवण्यासाठी मी इथे मक्याचं एक कणीस घेतलेला आहे, एक कांदा चिरलेला आहे, 2 ते 3 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि इतर प्रकारचे मसाले सुद्धा घेऊन घेतलेले आहे। मी इथे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेला आहे। तर सर्वप्रथम मी इथे चाकूच्या सहाय्याने मक्याच्या कणसाचे असे दाणे काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता चाकूच्या सहाय्याने अगदी कमी वेळात दाणे निघून जातात। तुम्ही बघू शकता मी इथे मक्याच्या कणसाचे सर्व दाणे काढून घेतलेले आहे आणि आता मी एक कटोरा घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व दाणे, हिरवी मिरची आणि कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। आणि मी यामध्ये पोहे खात्या चमच्याने 3 चम्मच बेसन घेऊन घेणार आहे आणि तसेच पोहे खात्या चमच्याने 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेला आहे। आणि यामध्ये आता 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच तिखट आणि चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता मी हे सगळं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगल्यापैकी तयार झालेलं आहे आणि मी गॅसवरती तेल सुद्धा तापवायला ठेवून घेतलेलं आहे। आणि हे मिश्रण मी 5 मिनिट झाकून ठेवून देणार आहे। 5 मिनिट झालेले आहे आणि आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। तर चला आता आपण ही भजी तळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले तेल तापलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भजी इथे तेलामध्ये तरंगत आहे आणि आपल्या भजीचा कलर सुद्धा बदलत चाललेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली कॉर्न भजी तयार झालेली आहे। तर मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर आता मी तशाच प्रकारे भजी तयार करून घेणार आहे। आणि बघता बघता तुम्ही बघू शकता इथे आपला दुसरा घाणा सुद्धा तयार झालेला आहे। तर हा घाणा सुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे। मक्याची भजी आपण ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतो आणि ही भजी खायला खूप टेस्टी लागतं आणि रुचकर सुद्धा लागतं। तर अशा प्रकारे आपली ही मक्याची भजी तयार झालेली आहे। चला तर या मग मक्याची भजी खायला। विदर्भाचा खादाड अनु या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।